याचिका दाखल करण्यासंदर्भामध्ये वकिलांशी चर्चा सुरू आहे, वकिलांचा अभ्यास सुरू आहे आणि लवकरात लवकर कदाचित या आठवड्यामध्ये सुद्धा ती याचिका दाखल होऊ शकते। आणि आंदोलन जे आहे आपलं 10 तारखेला आपला जो महामोर्चा आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा जय्यत तयारी सुरू आहे। 6 जिल्ह्याच्या 6 म्हणण्यापेक्षा अमरावती डिव्हिजन आणि नागपूर डिव्हिजन या सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही बैठका आयोजित केलेल्या आहे। या संपूर्ण नवरात्राच्या काळामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये मग ते गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या सर्वच ठिकाणी बैठका होणार आहेत। आणि त्याच्यासोबत 1 ते 19 तारखेला आम्ही सामाजिक संस्थांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश करणार आहोत। अनेक ज्या सामाजिक संघटना आणि समाज स्तरावरच्या संस्था आहेत, संघटना आहेत, त्या सर्व संस्थांना 19 तारखेला नागपूरमध्ये बोलवलेलं आहे आणि ओबीसी प्रवर्गातील जवळजवळ सर्व जातींच्या लोकांना आम्ही आव्हान करणार आहे। आणि त्या संदर्भामध्ये आमची भूमिका क्लिअर आहे की 2 सप्टेंबरचा GR रद्द झाला पाहिजे आणि तशा पद्धतीची तयारी आमची सुरू आहे। आणि 10 तारखेला जो मोर्चा होणार आहे तो विशाल मोर्चा होईल, महामोर्चा होईल आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे सरकारला पावलं घ्यावी लागतील, GR रद्द करावं लागेल। सरकार वारंवार सांगतायत की ओबीसीला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्री सांगतायत, महसूल मंत्री ओबीसी समितीचे अध्यक्ष सांगतायत, तरी पण तुम्हाला विश्वास नाही महाराष्ट्र सरकार? मला तर सरकारला एक सजेशन द्यायचं आहे की आपल्या ओबीसी प्रवर्गामध्ये जवळजवळ 400 जाती आहेत। या सर्व जातीच्या प्रमुखांना, या सर्व जातीच्या संघटनांच्या अध्यक्ष सचिवांना यांनी बोलावं, सह्याद्रीमध्ये मीटिंग घ्यावी आणि हैदराबाद गॅझेटियर हे कशा पद्धतीचं ओबीसीना घातक नाही हे त्यांनी स्पष्ट करून दाखवावं। जे या समाजांना जी आज भीती वाटत आहे की आमच्या रिझर्वेशनवर कुठेतरी अतिक्रमण होत आहे, त्यांचे जे काही पॉईंट्स आहेत, त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा त्याचं उत्तर त्यांनी समोरासमोर द्यावं। कारण ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे, काल बंजारा समाजाचा मोर्चा झाला, धोबी समाजाची वेगळी मागणी आहेत, हैदराबाद गॅझेटियरचं आपण नाव घेतलं, त्या गॅझेटियरमध्ये वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये ज्या पद्धतीचं प्रोव्हिजन होती मग ती सुद्धा पूर्ण लागू करणार का, असे वेगवेगळे मुद्दे या सगळ्या 2 सप्टेंबरच्या GRच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलेला आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की सरकारनं पुढाकार घ्यावा, सरकारनं सर्व जातीच्या लोकांना बोलवावं, सर्व प्रमुखांना बोलवावं, समोरासमोर दूध का दूध पाणी करावं। हैदराबाद गॅझेटियरमध्ये कुठेतरी सगळ्याच समाजामध्ये वेगळी भीती निर्माण झालेली आहे, तेच सांगतोय ना, बंजारा समाज असो, बाकी समाज, तेच सांगतोय की हैदराबाद गॅझेटियर हे फक्त मराठा समाजाच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीच्या नोंदणी शोधण्यापुरत्या मर्यादित न ठेवता मग इतरांची सर्व मागणी आहे। मग त्या गॅझेटियरमध्ये ज्या काही वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळे प्रवर्ग होते मग ते सुद्धा तशा पद्धतीचे लागू करणार का, हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हे आपण केलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।